नमस्कार मित्रांनो, फॉर्मवाला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जमीन मोजणीचा फॉर्म कसा फिल करायचा. त्यासाठी वेबसाईट ओपन करून ही महाभूमी वेबसाईट लिंक ओपन करायची आहे. लिंक ओपन झाल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल. त्यामध्ये ई मोजणी व्हर्जन 2 ही वेबसाईट ओपन करायची आहे. ई मोजणी व्हर्जन 2 यामध्ये आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे. आपला विभाग जो असणार, तुमचा जिल्हा जो असणार तो जिल्हा निवडायचा. मी आता विभाग निवडत आहे. नाशिक विभागामध्ये आमचं एरिया येतोय म्हणून मी नाशिक विभाग निवडला आहे आणि सबमिट बटनाला क्लिक केली. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक नवीन वापरकर्ता नोंदणी करावी लागेल. एक नवीन यूजर रजिस्टर करावं लागेल. यूजर रजिस्टर करण्यासाठी नवीन वापरकर्ता नोंदणी या बटनाला क्लिक करायची. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड तयार येणार. हा नवीन वापरकर्ता साइन इन करण्यासाठी फॉर्म आहे. यामध्ये जो अर्जदार आहे तो अर्जदार निवडायचा. इथं लॉग इन प्रकार नागरिक, त्यानंतर अर्जदाराचे पूर्ण नाव, पहिले नाव, मधले नाव, आडनाव, त्यानंतर वापरकर्ता नाव म्हणजेच यूजर नेम जो युनिक असणार आहे तो इथं टाईप करायचा. त्यानंतर पासवर्ड फिल करायचा. तो पासवर्ड पुन्हा फिल करायचा आणि एक सिक्युरिटी प्रश्न येणार आहे. तो प्रश्न तुम्ही इथं निवडायचा आहे. जो तुम्हाला पाहिजे तो प्रश्न निवडू शकता. त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर समोर आपण टाईप करून घ्यायचं आणि मोबाईल नंबर आणि ईमेल ID फिल करून सेव्ह या बटनाला क्लिक करायची. सेव्ह या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं यूजर नेम अँड पासवर्ड दोन्ही टाईप करून एक कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल झाल्यानंतर लॉग इन या बटनाला क्लिक करायची. लॉग इन केल्यानंतर आपल्याकडे एक नवीन डॅशबोर्ड येणार. त्या डॅशबोर्डमध्ये काही सूचना असतात, त्या सूचना वाचून घ्यायच्या. आपल्याला एक नवीन मोजणी अर्ज टाकायचा आहे. त्यासाठी इथं कोपऱ्यात नवीन मोजणी अर्ज ह्या बटनाला क्लिक करून आपल्याला कोणत्या प्रकारात अर्ज करायचा आहे ते इथं निवडता येईल. नियम व अटी वाचून घ्यायच्या सगळ्यांनी व्यवस्थित. दिलेल्या नियम अटी व्यवस्थित वाचून घेणे. त्यानंतर इथं आपल्याला स्थळ टाकायचं आहे आणि वरील सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत ह्या चेक्स बॉक्सला क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला एक नवीन डॅशबोर्ड येणार. त्यामधल्या पण काही सूचना असतात ते वाचून घेणे. वाचून झाल्यानंतर इथं एक टीप आहे, तुम्ही स्वतः धारक आहात का, म्हणजे 7/12 तुम्ही तुमचं नाव आहे का वारस म्हणून, किंवा तुम्ही स्वतः 7/12 धारक आहात का, जो अर्जदार आहे तो स्वतः धारक आहे का ते स्पष्ट करून मग त्यानंतर यापूर्वी मोजणी झाली आहे की नाही हे तुम्हाला होय किंवा नाही या बटनाला क्लिक करून सिद्ध करायचं आहे. तुमची मोजणी झाली असेल तर यस करा किंवा नो करा. त्यानंतर पुढे जाऊन एक नवीन टॅब येणार. ते टॅबच्या सूचना वाचायच्या आणि इथे आपल्याला गट सर्वे पूर्ण भरायचा आहे. गट नंबर, तुमचा विभाग निवडायचा आहे. त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. तालुका निवडून झाल्यानंतर गाव निवडायचं आहे आणि तुमचं कार्यालय ऑफिस जे ॲटोमॅटिक येणार आहे. हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे सेशन सेव्ह करून पुढे जा या बटनाला क्लिक करायचे. पुढे जा बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे नवीन सूचना येणार. त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ओके करून इथं तुम्हाला मोजणीचा प्रकार निवडायचा आहे. हद्द कायम, पोस्ट हिस्सा किंवा बिगर शेती, गुंठेवारी मोजणी अशा बरेच आहेत. त्यामधून आपल्याला हद्द कायम निवडायची आहे. मी हद्द कायममधून हे सबमिशन पूर्ण करणार आहे म्हणून इथं तुम्हाला गट नंबर टाकायचा आहे. गट नंबर टाकल्यानंतर तो गट नंबर सर्च होतो आणि त्या गट नंबरमध्ये तुमचं क्षेत्र किती आहे, जमीन किती आहे, चौरस आकारमध्ये आहे, हेक्टर, चौरस सेमीमध्ये आहे, ते व्यवस्थित चेक करून सेव्ह करायचं आणि पुढे जा बटनाला क्लिक करून पुढच्या सेशनला जायचं आहे. पुढच्या सेशनला आल्यानंतर तुम्हाला परत नवीन सूचना येणार. त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या. त्यामध्ये मोजणीचा प्रकार आपण हद्द कायम हा निवडला आहे. हद्द कायम निवडल्यानंतर खाली त्याचा कालावधी कसा आहे तो निवडायचा. आपण कालावधी नियमित करणार आहोत. नियमित किंवा द्रुत गती आपण नियमित करतोय. त्यानंतर धारकाचा प्रकार इथून धारक शेतकरी म्हणून निवडायचा आहे आणि इथं आपण मनपामध्ये आहोत किंवा मनपा बाहेर अशी आपली जमीन आहे ते इथं निवडायचं आहे. आपली जमीन ही मनपा बाहेरील असल्यामुळे आपण मनपा बाहेरील असं निवडून त्याची रक्कम किती भरायची, मोजणी फी किती येणार ते तिथं पूर्ण सेशन दिसेल आणि त्यानंतर सेव्ह करून पुढे जायचं आहे आणि पुढे अर्जदाराची माहिती भरायची आहे. यामध्ये अर्जदार हे चिंतामण पांडू बारे म्हणून आहेत.
आपण ते अर्जदार निवडणार आहोत. त्यांचा इथं पत्ता पूर्णपणे फिल करायचा आहे. पत्ता अचूक टाईप करायचा आहे. त्यामध्ये मोबाईल नंबर, त्याच्यानंतर त्या एरियाचा पिनकोड, त्यानंतर तुमचा जिल्हा, तुमचे गाव आणि तुमचे पोस्ट ऑफिस, अशा ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह करायच्या आहेत इथून. आणि नवीनरित्या तुम्हाला इथं सगळा डाटा फिल होताना इथून दिसेल. तुम्हाला तो पत्ता कॉपी करायचा असेल तो कॉपी या बटनाला क्लिक करून पत्ता कॉपी करायचा आहे. त्यानंतर सेव्ह करून पुढे जा बटनाला क्लिक करायचं आणि पुढच्या सेशनमध्ये जायचं आहे. पुढच्या सेशनमध्ये आल्यानंतर सहधारकाचे नाव व पत्ता, यामध्ये जो सहधारक आहे, तुमच्या 7/12मध्ये जो सहधारक आहे, ज्याच्यापासून आपण हद्द कायम करणार आहोत, त्या सहधारकाचा इथं पूर्ण राहता पत्ता आपण फिल करणार आहोत. तर आपण जे कॉपी करून ठेवलं होतं ते इथं आपण पेस्ट करू शकतो किंवा इथून तुम्ही नवीन त्याचा पत्ता टाईप करू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला त्याचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर टाईप करताना त्या सहधारकाचा मोबाईल नंबर टाईप करा. त्यानंतर टाईप केलेला डाटा सेव्ह करून पुढे जा बटनाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा नवीन सूचना येणार आहे. त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला इथं लगत धारकाचे नाव व पत्ता, म्हणजे तुम्हाला चारही दिशांमध्ये तुमच्या जमिनीत येणारे गट किती आहेत, तुमच्या जमिनीच्या चारही बाजूने किती गट आहेत, ते गट इथं टाईप करायचे आहेत. म्हणजे चारही दिशा, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. तर आपण सुरुवातीला उत्तर या विभागातले गट टाईप करणार आहोत. त्या रकान्यातील गट टाईप करून तो सर्व गट नंबर निवडायचा. निवडून झाल्यानंतर तुम्हाला तो लगतचा खातेधारक येणार. त्या खातेधारकाचं नाव म्हणजेच 7/12 धारक जे आहेत त्यांचं नाव येणार. त्या नावासमोर क्लिक करून तुम्हाला इथं पत्ता भरायचा आहे. त्यामध्ये त्या लगत धारकाचा मोबाईल नंबर, त्यानंतर त्याचा ईमेल ID, पिनकोड, जिल्हा आणि गाव आणि पोस्ट ऑफिस निवडून सेव्ह करायचा आहे. अशाच प्रकारे चारही दिशांमधील लगत धारकांचे गट नंबर टाईप करून आपल्याला चारही दिशांचे गट फिल करायचे आहेत, जे तुमच्या गटाला लागून आहेत चारही दिशांमध्ये असलेले. ते गट व्यवस्थितरित्या फिल करून घ्यायचे आहे आणि त्या लगत धारकाचं नाव, पत्ता व्यवस्थित टाईप करून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर खाली काही सूचना आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. आणि मी येथे भरलेली सर्व माहिती बरोबर आहे आणि खरी आहे हे ग्राह्य करतो असं करून सेव्ह करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर ओके करायचं ह्या बटनाला. आणि इथं तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे. त्यामध्ये ओळखपत्र येणार. ओळखपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करू शकता. मी इथं आधार कार्ड अपलोड करत आहे. आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर पुढे 7/12 अपलोड करायचा आहे. 7/12 अपलोड करण्यासाठी तुम्ही इथून 7/12 डाउनलोडसुद्धा करू शकता. जो 7/12 तुम्ही स्कॅन केला असेल तो 7/12 इथं व्यवस्थितरित्या अपलोड करायचा आहे. 7/12 अपलोड झाल्यानंतर खाली सेव्ह करून पुढे जा या बटनाला क्लिक करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला इतर काही कागदपत्र जर समजा अपलोड करायचे असतील तर ते कागदपत्रसुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता. जे कागदपत्र तुमच्याकडे असतील ते अपलोड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे जी आपण माहिती भरली आहे त्याचा एक प्रिव्ह्यू येतो. तो प्रिव्ह्यू व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. बरोबर आहे की चुकीचा आहे. संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर पुढे जा या बटनाला क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर इथं तुम्हाला काही चलन फिल करावं लागतं, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. तुम्हाला ज्या पद्धतीत ते चलन फिल करता येतील त्या पद्धतीत तुम्ही इथून तुमचे चलन फिल करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला तो अर्ज डाउनलोड करायचा असेल तर होम या बटनाला क्लिक करून आपण रिटर्न यायचं. त्यानंतर इथं मोजणी शुल्क ह्या बटनाला क्लिक करून इथं ऑफलाईन पेमेंट ऑप्शन असणार. ऑफलाईन चलन अपलोड ह्या बटनाला क्लिक करून इथं आपल्याला आपला फॉर्म दिसेल. त्यामध्ये तुम्ही कोणता ॲप्लिकेशन केला आहे तो ॲप्लिकेशन नंबर निवडायचा आहे. अर्ज क्रमांक तपासायचा आहे. ओके करून यामध्ये तुम्ही इथं खाली कोपऱ्यात अर्ज डाउनलोड करा हे बटन दिसतंय. त्या बटनाला क्लिक करून अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि हे चलन आहे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरू शकता. अशा प्रकारे जो अर्ज तुम्ही भरलेला आहे त्याची PDF जनरेट झालेली आहे. ती PDF व्यवस्थित वाचून घ्यायची आणि ही पुढच्या भूमी अभिलेख ऑफिसला जमा करायची. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.